मामी जरा पायवर घेता का? मामी चहा आणून देऊ? हा लगेच आणते. काय ग अशी का घुटमळायला लागलीस? ती मांजर कसं पायात अंगाशी सारखं लगट करत तशीच करायला लागलीस की. असं का बोलताय मामी? मग काय तर हा हमकाच तुझं काय तर काम असणार आहे माझ्याकडं. त्याच्याशिवाय काय एवढं करतीस? बोला तर काय काम आहे ती? मामी मी काय म्हणते, जाऊ का क्लासला? आता अगं बया अजून ती क्लासचं खूळ आहेच का तुझ्या डोसक्यात? अगं माझ्या जावयानी जरा बी मागचा पुढचा विचार केला नाही आणि तुझ्यासाठी ती ती लाटपट आणला. लटपट नाही, लॅपटॉप. हा तीच ती. अगं नाही म्हणलं तरी 40,000 तरी असल. आणि एवढा खर्च करून मी तुला काय तर वाटतंय का? जरा तर कदर कर की माणसाची. करते की मामी, म्हणूनच तर काल घरी थांबले होते. पण पण काय पण आता? त्यांना कुठं शिकवा येते तवा. वा ग वा, कुठं शिकवायला येत आहे म्हणून तूच बोल की वर्तवण करून. मग कसं येईल ग शिकवता? अगं किती जरी झालं तरी सुगरणीला 4 माणसाचा स्वयंपाक सहज करता येतो, पण 50 माणसं एकदम आल्यावर चुका तर होत्यातच की ग. आणि काल गाव गोळा करायला तुला कोणी सांगितलं होतं ग? तुला एकटीला शिकवतो म्हणले होते का नाही ते? जाऊ द्या की मामी, आणि तसं बी त्यांना कशाला उगाच त्रास ना. वा ग वा, त्यांना बी कशाला त्रास म्हण. एवढा आणि विचार कधीपासून करायला लागलीस ग तू? घरातली कामं सोडून तुलाच गावून राहायला जायचंय ती सांग की. तुझा नवरा बसला तिकडे बॉर्डरवर जाऊन आणि हिथं आम्ही बसतो तुझी उसाबर करत. ती काय नाही, तुला शिकायचं असेल ना तर हित्त शिकायचं घरात बसून. अगं एवढा खर्च करून ती 40,000चा ती लॅपटॉप. हा तीच ती डबडा आणलं तुझ्यासाठी. अगं तेवढ्या ह्याच्यात माझ्या जेडीचं 2 डाग आला असतं. मला तर लई वाईट वाटतं बघ. असं वाटतं त्यांची ती दोघं त्यांच्या घरात सुखाने नांदली असती, निदान रोज उठून तुझं इरडकं तोंड तरी बघायला लागलं नसतं. जा आता. अगं जा की, दळण आणायचं आहे नो का? आता आपण दुकान एकदम मॉडिफाय करणार आहे, एकदम मॉडिफाय. लेटेस्ट टेक्नॉलॉजी. गावात काय अखंड सातारा जिल्ह्यात नसल असं दुकान असणार आहे आपलं पाहुणं. निस्ती स्वप्न बघ स्वप्न, आधी दुकानावर छप्पर घाल. बापू तुम्ही मागच्या जन्मी काय कापूर होता काय हो? काय सारखं जळताय राव माझ्यावर तुम्ही. नाही असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे प्रगती होती ना. बापू तुम नापते जाओ, मैं कैसे सक्सेस की एक एक सीढ़ी चढ़ता हूं देखो. असं माझं कम्प्युटरवरनं बिलिंग निघणार, कम्प्युटरवरनं. आणि माझं फ्युचर मधलं प्लॅनिंग आहे बापू, ऑनलाईन केस कापणार कम्प्युटरवर मी. एक सांगू का तुला? सांगा की. काय नाहीतरी तुझा वरचा मजला रिकामाच आहे, तिथं एखादा कॉम्प्युटर बसवून घे. बापू मला लय पिटवू नका सांगून ठेवतोय. अरे तू काय भेटणार? झुराळानं खाल्लेल्या उदबत्ती गत ती आपाप दिसती. अरे भैया आओ ना, दाढी करते हे. नाही नको, मला जायचं जरा. बर भैया त्या क्लासला कधी यायचं? बापू ऐकलं का?
अहो काय फर्स्ट क्लास शिकवत्यात माहितीये का, एकदम खतरनाक. भैया काय शिकवतो तुम्ही? बाप्पू तुम्हाला माहित नाही हो, अहो अख्ख्या गावाला कम्प्युटर शिकवायचं ठरवलंय भैयांनी. काय भैया? मग चांगलं आहे की, चांगलं आहे. अहो मग काय साधी गोष्ट आहे काही. अहो काल आज्याच्या घरात शिकवत होते सगळ्यांना. अहो बारक्या पोरांना बी शिकवत्यात स्पेलिंग सहित. मग आम्हाला पण शिकवा की. कधी यायचं क्लासला तेवढं सांगा. भैया कधी येतो सांगा की बापूंना. काय आहे, आम्हाला जरा महत्वाचे काम आहेत आता. बर नंतर येतो तुमचा स्पेशल क्लास घ्यायला. ओके भैया. आपलं भैया कुठं टॅलेंट सर म्हटलं पाहिजे आता यांना, कम्प्युटरचे सर. सर हा या. भैया भैया बरं झालं तुम्हीच भेटला. काय झालं? तुम्ही म्हटलं ना ते स्पेलिंग पाठ करायचं कसलं स्पेलिंग? कॅम्प्युटरचं. थांबा म्हणून दाखवतो. COMPU गप्पे तसं नाही. COMPOU. एका प्रथापड माझंच बरोबर आहे. भैया आता तुम्ही सांगा कुणाचं बरोबर आहे. ए काय स्पेलिंग लावले रे? पहिलीच आहे का तुम्ही आता? तुमच्या अशा ठिकाणी स्पेलिंग काढेन ना आयुष्यभर वाचू शकणार नाही. व्हॉट इज दिस टॅलेंट? गावातली शेमडी पोरं आमच्या इज्जतीचा फालुदा करायला लागल्यात. तुम्हाला आमच्याकडे स्पेलिंग पाठ करून घेता आले नाही का? अहो भैया आपल्याकडे वेळ होता का तेवढा स्पेलिंग पाठ करायचा? तुम्ही ना रिडकुलेस आहे, रिडकुलेस. भैया रिडकुलस नाही, रेडिकुलस. नमस्ते. सेट डाऊन. चला बेचा पाडा लिहून काढा सगळ्यांनी. नमस्कार भैयासाहेब. नमस्कार. तुम्ही शाळेत कसं काय? गुरुजी आम्ही तुमच्याकडनं लसूण घ्यायला आलोय. हा भैया लेसन. गुरुजी आम्ही तुमच्याकडनं शिकायला आलोय. काय भैया चेष्टा करताय वे? मी काय शिकवणार तुम्हाला? उलट तुम्हीच पोरांना काहीतरी सांगितलं पाहिजे. एखादी बोधपर गोष्ट सांगा. अरे तुम्हाला तर सगळं येतं. नाही आम्हाला सगळं येतं पण इंग्लिश तेवढं येत नाही. आमचं इंग्लिशचं काय वाकड आहे काय माहिती. आम्हाला स्पेलिंग शिकवत नाही बस. बरोबर. कसलं स्पेलिंग? नाहीतर एक काम करू का, मी तुम्हाला येऊन तुमचा क्लास घेत जाईन. गुरुजी क्लासचं नाव काढायचं नाही. काय आम्हाला कॉम्प्युटरची स्पेलिंग शिकवा. बरोबर. हां तुम्ही बसा, मी तुम्हाला सांगतो.